स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनोली ब्लॉग्समध्ये. तर मी चालले मम्मीला घेऊन मॉलला, कारण 2 दिवसाची आमची सुट्टी संपलेली आहे. आम्ही गेलो होतो कोकणात, तुम्ही तर ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे. आणि मम्मीला जायचं होतं उद्या, त्यामुळे म्हटलं चल तुला मॉल फिरवून आणते. त्यामुळे आम्ही चाललो होतो मॉलमध्ये आणि तिने मॉल कधीच पाहिला नव्हता, तर म्हटलं चल आलीच आहे पुण्याला माझ्याकडं, तर तुला मॉलला फिरून आणते. आणि ती जास्त करून माझ्याकडे येत नाही, कारण कामाची तिला सुट्टी नसते काही नाही. त्यामुळं म्हटलं चल थोडा टाईम आहे घरात बसून तरी काय करणार, त्यामुळं मग तिला आणि माझ्या बहिणीला मॉलला घेऊन आले होते. चला आता मस्त मॉल फिरतो आम्ही आणि व्लॉग असं कंटिन्यू करा, जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करते. काय पण आले दिवसभर झोपा काढले त्यांनी, आज सीझन मॉलला आले. मग इकडे बरं ठेव, पाय ठेवू ठेव. मम्मी घाबरते, बापरे पडल्यावर नाही होत, पहिल्यांदा चढल्यावर सवय राहायला. मग साडी मिळते नाही अडकायची मी बाई वर साडी मजा येते रा आले. चले व्हिडिओ काढायचा. माऊ मला साईड लो माऊ हे माऊ मॉलमध्ये आलं फक्त हे एवढंच काम करायचं, फक्त हिच्या मागं फिरायचं, बाकी काहीच. माऊला आलंय गेमिंग झोनमध्ये घेऊन. गेमिंग झोनमध्ये नुसती फिरते नुसती. हा बघ ते कसं फिरायला हे करायचं असतं बघ. तिला द्यायला काय नाही, ते एका जागेवर आहे ना अजिबात बसत नाही, नुसती फिरते बघा. आता हे झालं तिला त्या गाडीवर बसवलं होतं, पण ती गाडीचे पैसे सगळे द्यायचे गेले. तेव्हा हे म्हणे एका जागेवर अजिबात नुसती तिकडं फिरायचं असतं. आम्हाला तर असं काहीच आता कुठं जाऊन बसवलं लागतं. बर्गर खायचा आहे माऊला, बर्गर डोंबली. बैठला ती मॉल मध्ये अजिबात शांत बसते का? तिला खेळायला द्यायचं म्हणलं तरी कसं द्यायला. तुम्ही घेतला का नाही तू? मम्मी आवडलं का तुला? खरं सांग आवडलं का तुला? नाही खाल्लं हे बघा हगाय रेट म्हणजे बरोबर.
अजून पिठलं भाकर. ती पन्हाळ्याला भेटायला. मग मी एकदा पिठलं भाकर शेतात घेतली 200 रुपयाला. आता हे आपलं झालं कितीचं माहितीये का? 650. 650. चला मॉल फिरू आता. रुपये माहिती आहे का? शिकलं भाकर म्हणतात 200 रुपये. बिझनेस कशाला म्हणतात? तिथं येणारे आणि आम्ही घरात पिठलं भाकर खा म्हणलं की तोंड वाटलं. नाही वगैरे पिठली भाकर नाही आवडत. ते खातच नाही हिला म्हणून पिठली भाकर नको म्हणते. मला आवडतं पिठलं भाकर मला खाऊच देत नाही. त्याला संपलेलं आहे. हा जायचं आता घरी आपलं. चला बाय बाय सीझन बघा. आणि त्या दुसऱ्या दिवशी मम्मी निघाली होती तिच्या घरी जायला. आज तिला मी सोडवायला चालले होते आणि 3 दिवस मम्मी राहिली होती. पण कसे गेले 3 दिवस काही समजलं पण नाही. पण खूप छान दिवस गेले. संध्याकाळ आम्ही आलो होतो नारायणपूरला. नवीन वर्षाचा दिवस आणि तोही गुरुवारी. म्हटलं चला आपण दर्शन घेऊन येऊ. आणि दर्शनासाठी आम्ही आलो संध्याकाळी पूर्ण 7 वाजले असतील. आम्ही तिथं पोचलो पण गर्दी भरपूर होती. त्यामुळं दर्शन आम्ही रांगेत लागलो आणि दर्शन वगैरे घेतलं. दर्शन पण छान झालं आणि भारी वाटलं की. आणि वर्षाची सुरुवात ही गुरुवारच्या दिवशी झाली त्यामुळे एकदम भारी दर्शन झालं. आम्ही आलो आता नवीन वर्ष चालू होत आहे 2020. आज पहिला गुरुवार दत्ताच्या कृपेने सगळं काही सुखून राहू दे म्हणून आज गुरुवार आम्ही क्षेत्र नारायणपूरला दर्शनासाठी आलेलो आहे. छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता मंदिराच्या गाभ्यामध्ये बसलेलो आहे. लाईट गेली आता. दर्शन लवकर झालं म्हणजे चंद्रपूर झाले मध्येच बसतात माणसं. लाईन पण करायला पाहिजे की एक लेडीज लाईन एक जेंट्स लाईन. तर काय प्रॉपर लाईन पाहिजे. आई इथं ती आजी बसली आहे. तिला ही सारखी म्हणते आई आई आई. आई नाही आहे ती. आई गावाला आहे आपल्या. बरीच गर्दी. आता माझा आवाज तुम्हाला जातोय का नाही व्हिडिओमध्ये येतोय का नाही काय माहिती. गर्दी आहे की नाही गर्दी नाही. आणि आज नवीन वर्ष पण चालू झालंय. पहिला गुरुवार तर दत्ताच्या आशीर्वाद आम्हाला 2026 पण असंच राहू दे. सुखाचा आनंद निरोगी राहू दे. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं आयुष्य असं आनंदाचं भरभराटीचं जावं आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण सगळ्यांना सुखात आनंदात गुरुदैव दत्ताच्या कृपेने सगळे काही सुखात सगळ्यांचं काही चांगलं होतं. आम्ही आलो होतो नारायणपूरला. दर्शन वगैरे झाले. मग ओरडायचं नाही. खाल्लेलं नाही द्यायचं. नंतर दुसरं द्यायचं. खाल्लेलं नाही द्यायचं. उष्ट आहे ना तुझं ते. तुझं उष्ट आहे ना ते. जायचं आपण. काहीतरी खाऊ माऊला खाऊ द्यायचं ना. भाऊ काय खाणार तू? चिप्स पाणी हरभरा खायचा. काय घ्यायचं बाहेर सगळं. छान दर्शन झालं आमचं. आणि आता मी हा ब्लॉग इथंच एंड करते कारण आता मला घरी जायला आम्हाला किती वेळ होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे हा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. थँक्यू.